ज्यांचा सुमधुर आवाज आपण मागील इनिंगमध्ये मागील सामन्यामध्ये ऐकत होतो. सोनेगाव मालोटी बी संघाने या अगोदरचा जो विक्रम होता तो मात्र मोडीत काढले. कारण या अगोदर मित्र आपण बघितलं तर चाविंद्रा चषक जो पोगाव या मैदानावर खेळला गेला होता त्या चषकामध्ये 4 षटकामध्ये आपण जर बघितलं तर चौथारो मानकुली संघाने 79 धावा कुठून काढल्या होत्या आणि तो विक्रम आपल्याला पाहायला मिळाला होता की 80 धावांचा लक्ष्य 3.3 ओव्हरमध्ये शिलमत वर संघाच्या सलामीच्या जोडीनेच पूर्ण केलं होतं. 80 धावा त्यावेळी कौशल पाटील आणि यतीन मढवी यांनी पूर्ण केल्या होत्या. मग तो विक्रम इथं मोडीत करताना आपण बघतोय मागील सामन्यामध्ये जरीमरी अलिमगड बी संघाने जे आव्हान दिलं होतं 82 धावांचं ते आव्हान 5 षटक्यांनी 5 चेंडूमध्ये सोनेगाव मालोट बी 4 षटकांनी 5 चेंडूमध्ये सोनेगाव मालोटी बी संघाने पूर्ण केलेले आहे. म्हणजे नवीन विक्रम चेसिंगचा आपल्याला इथे पाहायला मिळालेला आहे. ज्यामध्ये हर्षल डवळे याच्या नाबाद 53 धावांचा समावेश होता तर विघ्नेश मढवी यांनी देखील 25 धावांचं योगदान दिलं होतं. आणि आता मध्ये सामना आपण पाहणार तर ज्यापासून गोरसे विपक्ष सोनेगाव मालोटी बी या दोन संघामध्ये टॉस जिंकलेल्या या सोनेगाव मालोटी बी संघाच्या संघटनेने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि ज्यापासून गोरसे संघाला ज्या संघाने इंडिया जगामधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेला आहे. निर्धारित 5 षटकांमध्ये तब्बल 99 धावा तो विक्रम प्रस्थापित करणारा संघ ज्यापासून गोरसे संघ आता मात्र प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. मागील सामन्यामध्ये केतन केने यांनी 43 धावांचं योगदान दिलं होतं तर हरीश केने यांनी 44 धावांचं योगदान दिलं होतं. आणि याच दोन फलंदाजांच्या फलंदाजी जोरावर इंडिया जगामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम या अगोदर कालच्या दिवशी आपण बघितलं तर वेगळे संघाच्या नावे होता. 58 धावांचा तो विक्रम आजच्या दिवशी मोडीत निघालेला आहे. जबरदस्त गोरसे संघाकडून सलामीच्या मैदानामध्ये केतन केने विथ हरेश केने तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज स्वराज मडवी सज्ज होताना हा सामना प्रत्येकी 4 षटकाचा असणार आहे. ज्यामध्ये एकमेव षटक पावलेचं आपल्याला पाहायला मिळेल. टाइम नोट केला जातो पहिला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर आणि टाइमर ऑन असणार आहे. स्वराज मडवी बॉलिंग ट्रॅकवर पावलेच्या पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू घेऊन सज्ज होताना तर सामना केला फलंदाज केतन केने. दरम्यान कालीराम पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र चांगला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळतो. बीट केलेला आहे पहिल्या चेंडूवर फलंदाज केतन केने आला. आपण सामना बघूया जब इथे मात्र क्लीन बॉल अराउंड लेखन त्रिफला बाद पहिला हादरा बसतोय ज्यापासून गोरसे संघाला फलंदाज केतन केनेच्या रूपाने. होताना फलंदाज केतन केने आपल्याला पाहायला मिळतोय.
दोन या धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय अजयबच्चन गोडसे संघाला आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये योगेश केने पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवण्यासाठी तयार ठेवायचं आहे, कारण यानंतर आपल्याला दोन सामने अजूनही खेळवायचे आहेत. या सामन्यात विजय संघ आपल्याला पाहायला मिळेल खेळताना जांताराचा खारबाव संघाशी, आणि त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल पहिला सेमीफायनलचा सामना देखील आपण आज खेळवणार आहोत. देवानंद थले प्रतिष्ठान गावदेव वेले संघ, आमचा जर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील रिपोर्टिंग करायचे, कारण आज सेमीफायनल सामना देखील आपण खेळवणार आहोत. सेमीफायनलमध्ये वेले संघाने क्वालिफाय केलेलं आहे. पहिले षटक मार्गस सूरज मोडवी यांनी ब्रेक थ्रू मिळून दिले. आपण बघतोय चांगली गोलंदाजी करताना पावटेच्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. कट करण्याचा प्रयत्न, प्लेन मिस, चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. कट करण्याचा प्रयत्न होता स्क्रीन ऑफ द विकेट पॉइंट रिझन किंवा कव्हर पॉइंट रिझनकडे, मग ते चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज योगेश केने. धावसंख्या स्थिर धावपलेकर पाहायला मिळते. ती 2 पावट्याच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळत आहे. इथे आडव्या बॅटने हा फटका केलेला आहे, मात्र शॉर्ट्स कडे रिझनला थोडंसं मिसफील पाहायला मिळतं आणि परिणामस्वरूप 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या सिंगल षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या आपण पाहतो धावपलकावर फक्त आणि फक्त 3 धावा. इनमीन 3 धावा खर्च केलेल्या आहेत सूरज मढवी या गोलंदाजाने. पहिल्या षटकासाठी बरोबर वेळ खर्च केलेला आहे, मात्र दुसरं षटक लगेच सुरू करायचं. आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण यानंतर आपल्याला 2 सामने अजूनही खेळवायचे आहेत. छत्रपती सजावच आहे सोनेगाव मालवटी बी संघाने. विशाल रावते येतोय दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकामध्ये इनफ टोटल अजयबच्चन गोडसे संघाची धावपलेकर पाहायला मिळत नाही, कारण फक्त आणि फक्त धावा आपण पाहतोय धावपलेकर 3. आणि महत्वाचा गडी केतन केने, जो मागील सामन्यामध्ये अक्षरशः बरसला होता. 43 धावांची एक इनिंग त्याची पाहायला मिळाली होती. ते देखील मॅच विनिंग इनिंग होते आणि तो फलंदाज बाद झालेला आहे. विशाल रावते बॉलिंग ट्रॅकवर, आणि विशाल रावते याचा सामनाकर फलंदाज योगेश केने. इथे सरळ बॅटने फटका केलेला आहे, टायमिंग प्रॉपर, आणि चेंडू करत हवाई सफर. अगदी आमच्या व्यापडायला सलामी देणारा षटकार आमच्या जिशेचे जिशेचे जे ऍक्टिव्ह सदस्य आहेत आपण राजेश पाटील झेल देखील घेताना आपण बघतोय व्यापडायचं. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग साधताना नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पुढे सरकताना आपण पाहतो दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 10 धावा, 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस, दुसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतो विशाल रावते दुसरं षटक घालताना. इथे पिकअप शॉट मात्र गॅप सोताळणे हरेश केने याला डिप्सकडे एक रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धावण्याची संधी मिळेल फलंदाजांना. या सिंगलने अजयबच्चन गोडसे संघाची धावसंख्या पोहोचते ते 11वर. याच मैदानावर भक्तिधाम डोंगे अजित चषकावर अजयबच्चन गोडसे संघाने नाव कोडलं होतं. इथे फान खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. थोडासा संघर्ष करताना आपण पाहतो अजयबच्चन गोडसे संघाने, ज्या संघाने मागील सामन्यामध्ये तब्बल पहिल्याहून भरोडी संघासमोर 99 धावा कुठून काढल्या, तर तो संघ संघर्ष करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र कौर पंच डोक्यावरून चेंडू निघून जातो डीप पॉइंट रिझन सीमा पार धाव मिळतील 4.
या बाहेरच्या बाजूने वळणारा चेंडू आणि त्याला बाहेरच पाठवताना फलंदाज योगेश केने पाहायला मिळतोय. या चौकारीण संघाची धावसंख्या पोहोचते ती 15वर. योगेश केने या चौकारीने पोहोचतो आपल्या वैयक्तिक 12 या धावसंख्येवर. एक षटकार एक चौकार त्याच्या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. त्याला बढती दिले गेले एकत्र पिन सीटरच्या भूमिकेमध्ये तो पाहायला मिळतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा देखील उचलताना तो पाहायला मिळत आहे. विले मात्र फाईन खेळल्या चेंडूला आणि फाईल एक रिझन मधून चेंडू निघून जाते सीमा पार चौकार. टॉप ऑर्डरचे दोन फलंदाज टू ओपनर बॅक टू पॅडन दोन्ही सलामीचे फलंदाज डगॉटच्या असरला परतलेले आहेत मैदानामध्ये. आपण पाहतो योगेश केने आणि नवीन फलंदाज पंकज भोरे आता मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरे षटक घेऊन आलेले गोलंदाज विघ्नेश मडवी मात्र त्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेले आहे. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बीट चकित करताना फलंदाजाला निघून जातो विकेटच्या हातामध्ये. विघ्नेश मडवी आपण बघतोय थोडंसं विघ्न हाणताना इथे मात्र गुडसरी संघाच्या फलंदाजीमध्ये मात्र एखाद्या फलंदाजाला आता विघ्न हरता बनावा लागेल ज्यापासून गुडसरी संघासाठी विघ्नेश मडवी समोर चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर उचली होतोय. पंचाचा इशारा येतोय वाईट आव्हान त्या वाढच्या रूपाने आणि वन फॉर द ओव्हरचा देखील इशारा इथून दिला जातोय. धावसंख्या सिंगलने वाढते धावसंख्या सिंगलने वाढून होते ते धावफलकावर पाहायला मिळते 20 धावा.
इथे मात्र लॉब केले चेंडूला, भीम टोला वज्र टोला आणि हा चेंडू सरळ सीमारेषा बाहेर गेला. पुन्हा एकदा मोठा फाटका यावेळी मात्र मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय या मात्र शरीराचं संतुलन आणि तिथे साधता नाही, चेंडूचा अंदाज बांधता आला नाही. झेल धरतीला दान आणि या परिणामस्वरूप आपण पाहतो या 2 धाव फलंदाज पूर्ण देखील करतात. ज्यापासून गोडसे संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 28 वर. ज्यापासून गोडसे संघासाठी या इव्हन जोडी या प्रकाश भोईर गोडसे आणि रमेश भोईर भिनार यांच्याकडून ऑल द बेस्ट आलेलं आहे आणि सध्या तरी थोडंसं अद्वैत देखील पाहायला मिळते. इथे मात्र चेंडूला फेर खाऊन दिलेलं आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो नाही. यावेळी मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. या उंची जास्त लांबी कमी फलंदाज पंकज भोरी याला जावे लागेल डागोरच्या आसऱ्याला. तिसरा फलंदाज बाद होताना पंकज भोईरच्या रूपाने आपण बघूया. ज्यापासून गोडसे संघाचा न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होताना साहिल ठाकरे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विघ्नेश माडवी तिसऱ्या षटकात आलताना षटकार खर्च केल्यानंतर तर वापसी देखील करताना तो पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलं होतं नाही, त्यानंतर या चेंडूवर देखील विकेट प्राप्त करताना तो पाहायला मिळालेला आहे. इथे मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर उचले होते निघून जातो या विकेट कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने या तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती 3 षटकात समाप्त झाली. 3 षटकांची समाप्तीनंतर ज्यापासून गोडसे संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्ती अंती आपण बघूया धावफलकावर 28 धावा. नेक्स्ट मॅच या सामन्यात विजय संघ विपक्ष जांधराचा खारबाव फ्री क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना, त्यानंतर हा प्री क्वार्टरचा सामना, त्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतो. या सामन्यात विजय संघ विपक्ष जांधराचा खारबाव आणि त्यानंतर सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्या सामन्यात विजय संघ विपक्ष देवानंद थाले प्रतिष्ठान स्वराज्य इंडस्ट्रीज गावदेवी वेले. चौथं षटक सुरू करायचं आहे. तर बोलू आपण या इनिंग ब्रेकमध्ये आपण सत्काराकडे वळणार आहोत, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपल्याकडे वेल असणार आहे आणि या वेल इथे घेतला गेलेला आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात 16 मिनिटे आतापर्यंत खर्च केलेले आहेत. शेवटचे षटक घेऊन येते गोलंदाज हर्षद डवले. ज्या फलंदाजाने या फलंदाजी करताना ज्या खेळाडूने अर्धशतक मागील सामन्यामध्ये पूर्ण केलं होतं तो खेळाडू आतापर्यंत गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. अर्धशतक देखील झलकवताना तो पाहायला मिळाला होता. या स्पर्धेमध्ये 4थं अर्धशतक त्याचे नावे पाहायला मिळालं होतं. हर्षद डवले या बॉलिंग ट्रॅकवर, तर हर्षद डवले याचा सामना करत फलंदाज योगेश केने.
यालो मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू पाहायला मिळतो या बॅकवर्स कॉलिकच्या वरून सीमा पार षटकार. पोचताना आपण बघतो योगेश केने ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकाराचा देखील समावेश आहे. चांगली इनिंग त्याची पाहायला मिळते. डावाच्या धावांना नक्कीच आपण बघतोय आकार देताना तो पाहतोय. धावसंख्या गुरसी संघाची पोहोचते ते 34 वर. कट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. पंच भाऊ पाटील सर हा समांतर हात रेषेत फैला होतात आणि या इशारा वाईटचा करतात. धावसंख्या सिंगलने वाढते 35 वर पोहोचते 35. इनसाइड आउट हा फटका मात्र शतक्षक डीप मध्ये टप्प्यावर चेंडू अडवला जातोय. या लॉंग ऑफ रिझन मध्ये तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती या 37. शेवटचे षटक मार्गस आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 4 चेंडूचा अजूनही खेळ शेष आहे. इथे मात्र अखूट टप्पा आणि या चेंडूच्या आकाशाची गप्पा चेंडू निघून जाते सीमा पार 6 धावांसाठी षटकार. होऊ शकता कशावर फटका केलेला आहे. एकच ऍक्शन मध्ये चेंडूला भिरकवून दिलेला आहे. पिकअप शॉट आपण पाहतोय फलंदाज योगेश केनेच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने पोहोचते ती 43 वर 43. दिशाचे भटके पडे बडे फटके आणि हा चेंडू निघून जातोय लॉंग लेग रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. केतन केने हरेश केने योगेश केने आपण पाहतोय त्यांची कमी भरून काढताना पंकज भोईर केतन केने हरेश केने बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी इथे मात्र आपण पाहतोय योगेश केनेवर पडले होते आणि या जबाबदारी फलंदाजी करताना आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 34 धाव त्यांनी कुठून काढलेले आहेत. अजून एक फटक्यामध्ये वजन धाव मिळेल पूर्णचे पूर्ण अर्धा डझन. पूर्वी योगेश जो खेळत होता तो योगेश आता इथे मात्र पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र मिस टायमिंग स्वतः गोलूचा चेंडू खाली आणि अखेर योगेश केने नावाचं जे झंझावत आपल्याला पाहायला मिळतं वादळ घोंगा होत होते ते मात्र आता इथे थंड होताना योगेश केने बाद होताना. पाटील साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि प्रेम तरे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते भगवान तरे यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता व्यासपीठावर विराजमान मान्यवर आपण जिल्हा प्रमुख चषकामध्ये पाहत होत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. अतिथी भवा अतिथींचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. मायची उपदेणारी उपदार शॉल
त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मानचिन्ह हे त्यांना नेहमीच या स्पर्धेची आठवण देत राहील. प्रथम फलंदाजी करताना योगेश केनियाच्या 40 धावांच्या जोरावर ज्यापासून गोडसे संघाने आपल्या धावपलीकडे 10 झळकल्या, त्यात 53 4 गाड्यांच्या मोबाईल आहेत आणि 54 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. सूर्यकांत मालोडी या बी संघासमोर आणि या लक्ष्याचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल याप्रमाणे पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक संदीप गावंड सर. बॅट्समन पाठवा, तोपर्यंत बॅट्समन पाठवा. कमॉन डीजे. जाणता राजा स्पोर्ट्स कारभाव आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 हा रणसंग्राम आदरणीय सन्माननीय देवानंदजी थळे साहेबांच्या नावाने या स्पर्धेला आपण बघतायत. खूप चांगलं आयोजनाचं काम ठाणे जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख रमेशजी रामलाल तरे आणि त्यांच्या टीमने केलं. मॅनेजमेंटचे सूत्र हाताळताना आपण जामता राजा स्पोर्ट्स टीमला बघतोय. मयूर तरे, उमेश तरे, ब्रवीश तरे, राहुल तरे, मुन्ना तरे, संपूर्ण टीम आहे. आणि खास करून चेतन तरे, जे काही काम आहे ते प्रत्येक जण लगेचच करत आहेत. मग सकाळीच येऊन इथे मॅनेजमेंट करायची, सूत्र हाताळायची, हे सर्व कामं त्यांच्याकडून केली जात आहेत. मॅचला होते सुरुवात. जिंकण्याकरता लक्ष आहे या वेळेला 54 धावसंख्येचं. सन्नी मुकादम यांचं सुद्धा आपण मनापासून आभार मानूया. ते सुद्धा या ठिकाणी चांगलं काम करताना दिसून येत आहेत. संपूर्ण टीमचा आभार मानतोय. स्ट्राईकिंगकडे बॅटर आहे हर्षल. 17 चेंडूंमध्ये 53 धावा नाबाद खेळी त्याने साकारले. आजच्या दिवसातील हा दुसरा अर्धशतकवीर. आदरणीय सनीचे मुकादम साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये सर आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय. सनीचे मुकादम या ठिकाणी दाखल झालेत. प्रसिद्ध व्यक्ती आहेत, उद्योजक आहेत आणि कार्यकर्ते. वेलकम सर. मॅचला होते सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये. पहिले षटक मयूर केने. ओहो, स्विंग अँड मिस. वळणदार चेंडू टाकलाय, लेग कटर चेंडू टाकलाय जो बाहेर निघताना दिसलाय. आणि पहिल्याच फॉल जर आपण बघितलं तर टर्न होताना दिसलाय. लेग ब्रेक पद्धतीने चेंडू टर्न होताना दिसला. बॅटचं एज सुद्धा लागलं होतं, परंतु सुरक्षित या ठिकाणी बॅटर आपल्या क्रीजमध्ये आहेत. अन्यथा ही विकेट मिळाली असती. पहिली विकेट मिळाली म्हणजेच यश पुढे तुम्हाला मिळत असतं. 53 धावा करणाऱ्या बॅटरला ते झटपट बाद करू शकले असते. पुढचा बॉल लेफ्ट आर्मने चांगली गोलंदाजी. बॅटरची कृती बघितल्यानंतर थोडासा बदल केलाय. गुडलाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ठेवलंय, थोडंसं खाली राहिलंय आणि मधल्या यष्टीवरून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना दिसलाय. सुरुवातीपासूनच आक्रमकता करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. हा 4 षटकांचा मॅच होतोय. 54 धावा पूर्ण कराव्या लागतील आणि पहिलाच 2 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाज मयूर केनेने. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप खेळायचा होता. ऑन साइडला चेंडू जातोय ऑफ साइडला.
लेग बाईचा इशारा निकलेश बजागे सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. तिसऱ्या चेंडूवर एक धाव मिळाली, ती सुद्धा अतिरिक्त स्वरूपात, म्हणजेच बॅटच्या मदतीनं एकही धाव आतापर्यंत आली नाही. 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या आहे ती 1, बिनबाद 1. मागच्या मॅच मध्ये काय चांगली भारी भक्कम भागीदारी. पहिल्या विकेट करता 82 धावांचं टार्गेट होतं आणि दोघांनी मिळून त्या 82 धावा पूर्ण केल्या होत्या. ओ आता ऑन दी अप चेंडू हवेत आहे. शतरक्षक उलट्या दिशेने झेल टिपण्याचा करतात प्रयास. 2 धावा बॅटरने पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याची शक्यता. थ्रो थोडासा चुकीचा ठरलाय आणि 3 धावांचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 4. 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सोनिका माता मालोडी बी या टीमला. विशाल मडवी आजच्या दिवसात दिसत नाहीत, परंतु विशाल रावते एक अष्टपैलू खेळाडू या टीम कडून खेळताना दिसेल. त्याचबरोबर स्वराज मडवी ह्यासारखा एक दिग्गज खेळाडू या टीम मधून खेळतोय. ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूचं नाव आहे त्या खेळाडूंना आपण सोनिका माता मालोडी टीम मध्ये बघतोय. गोलंदाज तयार. पुन्हा फील्ड प्लेसमेंट मध्ये चेंजेस झाले. लेफ्ट आर्मचा मारा लॉक केलाय. लॉंग ऑनच्या भरून विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा सिक्सर. थँक्यू. इथे 10. विशाल मडवी जर खेळाडू कक्षामध्ये आले असतील तर आयोजक त्यांना विनंती करतायत की आपण अतिथी कक्षामध्ये या. टेनिस क्रिकेटमध्ये विशाल मडवी हे सुद्धा एक मोठं नाव आहे. खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम त्यांनी केलंय आणि ते याच संघाद्वारे खेळत असतात. पुढचा बॉल इनसाइड आउट. जागा बनवली आणि चेंडूला फोर्स केलं लॉंग ऑफ रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळतील 4. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक चौकार. षटक संपलंय. 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्री सोनिका माता मालोडी बी टीमची धावसंख्या बिनबाद नाबाद 14. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 18 बॉल रिमेनिंग 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. असं हे सिच्युएशन आणि इक्वेशन या मॅचची आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. पंकज भोईर दिग्गज खेळाडू आहेत. हरेश केने हे सुद्धा एक दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू नवनवीन चेहरे आपल्याला त्यांच्या टीम मधून खेळताना दिसून येत आहेत आणि तोच अनुभव त्या गोलंदाजाकडे आहेत. मागच्या मॅच मध्ये पहिलाच मॅच खेळत असताना 99 धावा 5 षटकांमध्ये बनवल्या होत्या आणि समोरच्या संघाला 100 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. आता 18 बॉल मध्ये 40 धावा होतील काय? दोन्ही बॅटर चर्चा करत आहेत. मला वाटतं या स्पर्धेमधील सर्वोत्तम भागीदारी पहिल्या विकेट करता या 2 बॅटरनी रचली आहे. हर्षल डवले आणि विघ्नेश मडवी याने. एकोणनव्वद धावा तर दोघांनी रचल्या होत्या, परंतु इथे काय केलंय? स्टँड अँड डिलिव्हर पाठवून दिले खाऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. सीमा रेषेपार षटकार. तळे साहेब प्रतिष्ठान स्वराज इंटरप्राइजेस गावदेवी वेळले टीमचे बॅटर विजेंद्र पाटील आणि 22 तळे या दोघांनी मिळून पहिल्या विकेट करता 89 धावांची भागीदारी रचली होती. आणि या आधीच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर श्री सोनिका माता मालोडी टीम कडून खेळत असताना 82 पेक्षाही जास्त धावांची भागीदारी रचली गेली. षटकार लागल्यानंतर आता धावसंख्येला सुद्धा आकार आलाय. धावा लागल्या जातात ते 20 धावसंख्या 20,
पुन्हा आता गोलंदाज हा प्रश्नामध्ये पडलाय तनय म्हात्रे. पुन्हा या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेत एकविरा कारभावचे सर्वेसर्वा रमेश शंकर पाटील साहेब यांच्याकडून या जामता राजा कारभाव आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 साठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आलेत. थँक्यू सो मच रमेश पाटील साहेब, आपल्या शुभेच्छा या ठिकाणी आम्ही पोहोचवलेत. पुढचा बॉल स्लो बरबान चेंज ऑफ पेस कळायचा होता ऑन साईडला, चेंडू जातो ऑफ साईडला. एक धाव मिळाली आणि लेग बाईचा इशारा भाऊ पाटील सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. धाव संख्या पोहोचली 21 वर. एक षटक आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर 21 धाबा. 54 धाव संख्येचा पाठलाग करत असताना उर्वरित चेंडूंमध्ये अजूनही 33 धाबा पाहिजेत. 33 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. चेंडूंचा जर आपण विचार केला ना तर 16 चेंडू शेष आहेत आणि 16 चेंडूंमध्ये 33 धाबांची आवश्यकता. प्रत्युत्तर देणाऱ्या श्री सोनिका माता मालोडी टीमला स्विंग अँड मिस ऑफ स्टमर अगोदरच पावित्र्य बनवला होता, मन बनवलं होतं आणि मोठा फटका खेळण्याचा इरादा होता बॅटर विघ्नेशचा, बॅटर हर्षलचा. हा डॉट बॉल. दोन्ही बॅटर चांगला खेळ करतायत आणि आपल्या संघाला सुरक्षित धावसंख्येपर्यंत पोहोचवत आहेत. यावेळेला डेड बॉलचा इशारा. 3 बॉल टाकून झाले. 3 बॉलमध्ये 7 धाबा खर्च केले आहेत तनय म्हात्रे या गोलंदाजाने. अजून थोडासा दबाव त्याच्यावर आहे. फुलटॉस करून ना टोळावला जाते ऑन साइडला, स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर. षटकार. जिल्ह्यामध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात आणि त्या स्पर्धांमध्ये हा संघ हे खेळाडू उतरत असतात. इथे सुद्धा GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये उतरत असताना चांगला परफॉर्मन्स देताना दिसत आहेत श्री सोनिका माता मालोडी बी टीमचे हे खेळाडू. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आणि धाबा लागले जात आहेत ते 27 धाबा. 4 चेंडू टाकून झालेत तनय म्हात्रे या गोलंदाजाचे. 4 चेंडूंमध्ये त्यांनी खर्च केले 13 धाबा. थोडासा मागडा जरूर झालाय परंतु पुन्हा त्याला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न तुम्ही कराल तर पुढे जाल. प्रयत्न करण्याकरता गोलंदाज तयार आहेत, फलंदाज खेळण्याकरता तयार आहेत. हर्षल डवले. ओ बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. हवेत चेंडू होता. क्षेत्ररक्षक थोडासा आणखीन पुढे असता फ्लाय स्लिप मध्ये तर हा झेल टिपता आला असता. एका धाबेची नोंद होतोय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात ते 28. 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इक्वेशन सिच्युएशन आपण बघूया. 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये 26 धाब्याची गरज आहे. 13 मध्ये पाहिजे 26 धाबा. रणनीती काय असेल जय बजरंग गोरसी या टीमची? चांगल्या जर्सीज या टीमच्या, चांगली गुणवत्ता या टीमची, चांगला आदर्शपणा या टीमचा. कारण डिसिप्लिन हा सर्वात मोठा दागिना असतो. पुढे येऊन फोर्स केलं जातं या चेंडूला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल विघ्नेशला. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्री सोनिका माता मालोडी बी टीमची धावसंख्या झाली आहे 29 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 25 धाबांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 25 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.
ही वाढतच चाललंय. 29 धावांची भागीदारी बॅटर हर्षल डवले आणि विघ्नेश मडवी यांनी या ठिकाणी बनवलंय. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. कालच्या दिवसातील उद्घाटक जे उपस्थित होते उद्घाटन सोहळा प्रसंगी शिवसेना शाखा प्रमुख अरविंदजी मुकादम साहेबांचं अतिथी कक्षाच्या दिशेने आगमन झालंय. वेलकम सर. पुन्हा आपलं या अतिथी कक्षामध्ये आम्ही स्वागत करतोय. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये सुरू असलेल्या मॅच बद्दल आपण माहिती देऊया. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 25 धावांची गरज आहे. श्री सोनिका माता मालोडी या टीमला 12 मध्ये पाहिजेत 25. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आले पंकज भोईर. वरिष्ठ खेळाडू आहे. ओल्ड इज गोल्ड. डेड बॉलचा इशारा निकलेश बजागे सरांचा. पंकजकडे धारधार गोलंदाजी आहे. रायगड, पनवेल, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा कुठेही जा या खेळाडूचा सन्मान केला जातोय. एक आदर्श खेळाडू म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातोय. 12 मध्ये 25 पाहिजे होते. फुलटॉस बॉल होता. शतरक्षकाला चकवत शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे जाताना दिसतोय आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 35 धाबा. आव्हान स्वीकारलंय. दोघांमध्ये झालेली भागीदारी लांबलचक होतोय. याआधी पहिला विकेट करता दोघांनी मिळून 82 धाबा चेस केल्या होत्या. आता सुद्धा 35 धाबांची भागीदारी ही साखळी तयार झाली. सर्वात मोठ्या साखळीचा जर विचार केला तर ती आपल्या समोर येतोय. एक सोन साखळी होती, तिचा सुद्धा उल्लेख करेन मी. सध्या गणेश पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. दुबईमध्ये सर्वात लांब लचक असलेली सोन साखळी मला आठवली. जवळजवळ 5.5 किलोमीटर लांब, 22 किलो वजन असलेली आणि 9,600 लोकांनी विकत घेतलेली ती सोन साखळी आठवली, जिचं लांबी आहे ते 5.5 किलोमीटर लांब इतकी. तशीच इथे आता धावसंख्येची साखळी बनलंय. शॉर्ट बॉल होता, खेळायचा होता ऑन साईडला. थोडीशी उसळी जास्त होती. एक धाव मिळाली पंकज भोईरच्या या चेंडूवर बॅटरला. बॅटची मदत सुद्धा मिळाली होती. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 36 धाबा. 2 षटक 2 बॉलच्या समाप्तीनंतर 36 धाबा. अजूनही 18 धाबा बनवायच्या आहेत 10 चेंडूंमध्ये. 10 मध्ये पाहिजेत 18 धाबा. हार न मानणारा संघ आहे जय बजरंग गोरसई हा. आणि काहीतरी आता रणनीती असेल पुढील चेंडू टाकण्याकरता गोलंदाजांची, कारण धाबा रोखायच्या आहेत. ओहो, फुलपिच बॉल होता. बॅटरचा अंदाज चुकला गेला. बॅटवर पीक करू शकले नाही या चेंडूला आणि हा डॉट बॉल. दबाव वाढवण्याकरता हा डॉट बॉल कामी येऊ शकतोय आणि त्यामुळेच दोन्ही बॅटर जात आहेत, चर्चा करतायत. विकेटच्या मध्यभागी जाऊन ही चर्चा त्यांची केली जाते. काय निर्णय असेल तो आपण बघणार आहोत. गोलंदाज तयार. ओहो, काय घडलं बघूया. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थांतर करतोय. पंचांचा वाईट बॉलचा सुद्धा इशारा. याआधी चांगलं काम केलं, आता मात्र वाईट काम. आणि इथे 5 धावा मिळतायत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 5 धाबाच्या मदतीनं धावसंख्या वाढताना दिसते. धाबा लागले जात आहेत. या वेळेला 41 रन्स ऑन द बोर्ड. थँक्यू सो मच. हे गीत आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. धावसंख्या 41. वाईट बॉल होता आणि आता गॅप शोधला. इनटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक चौकार. प्रश्न विचारावा लागेल स्वराज मडवीला की पालघर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर ऊर्जा वेगळी असते आणि ठाणे जिल्ह्यामध्ये खेळत असताना ऊर्जा वेगळी दिसते. इथे चांगला दबदबा, प्रेशर कोणताच घेत नाही बॅटर. धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात 45. आता
9 धावांची गरज आहे 8 चेंडूंमध्ये. 8 चेंडू 9ची आवश्यकता. पुढच्या संघाने तयारीत राहा. खारबाव टीम. ओहो, या ठिकाणी व्हाईट बॉल असेल. बॅटचा स्पर्श झाला नाही आणि अर्थातच डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू होता. पाहणी केली आणि पंच आपल्या निर्णयावर तटस्थ राहत आहेत. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाबेची धावसंख्या झाली आहे आता 46 धावा. 46. 8 मध्ये 8. वॉट डिलिव्हरी. कोळवट टप्प्याचा चेंडू होता यावेळेला पंकज भोईरचा. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 8 धावांची गरज आहे श्री सोनिका माता मालोडी बी या टीमला. दोन्ही फलंदाजाने कंबर मोडीचं काम केलंय, कारण प्रतिस्पर्धी संघावर वरचढपणा दाखवलाय. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. थ्रो करण्याआधी 2 धाव मिळतील असं वाटतंय. फेकी येण्याआधी 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. दोघांमध्ये सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जातात 48. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा लागल्या जातात 48. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 6 धावांची गरज. 6 मध्ये पाहिजेत 6. थँक्यू. 48 धावांची भागीदारी झाली. शुभाजी धुमाळ सांगतीलच की असे कोणते फलंदाज आहेत या JCA असोसिएशन मध्ये जे सलग चांगली भागीदारी करत आहेत, कारण ह्याच दोघा फलंदाजांनी मागच्या मॅच मध्ये 82 धावांची भागीदारी केली. आता सुद्धा 48 धावांची भागीदारी पहिल्या विकेट करता ते करत आहेत आणि किल्ला लढवत आहेत. 6 बॉल 6ची आवश्यकता. 18 मिनिटं इथे खर्च केलेत. 18 मिनिटं खर्च केलेत ही माहिती आम्हाला मिळते फिल्डिंग करणाऱ्या टीमने. म्हणजेच मला वाटते की एक खेळाडू आत घ्यावा लागेल, कारण 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिलाय. टोटल 19 मिनिटं झालेत आणि आऊट, षटकार, चौकार, विकेट हे पकडून सर्व आपण हे निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आऊट झाला नसला तरी हे सर्व सांगतोय, माहिती देणं आपलं काम असतं, कारण ती वेळ सुद्धा आपण याच्यामध्ये काउंट करत असतोय. 15 मिनिटं देतोय आपण. बाकीची ही एखाद मिनिट जर जास्त झालं तर आपण समजू शकतो आणि 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जर अधिक झाला तर मग तुम्हाला तसं काम करावंच लागेल. आज सकाळपासून बऱ्याच संघांवर या प्रकारे ते ॲक्शन घेण्यात आली जेणेकरून वेळेची बचत होईल. सिद्धार्थ गोलंदाजी मार्गावर. ओहो, स्लोवर वन. चांगला फिरकीपट्टू आहे. ऑफ ब्रेक चेंडू टाकताना दिसला हा गोलंदाज. लेग बायचा इशारा. 1 धाव मिळाली संघाला आणि या एका अतिरिक्त धाबेची धावसंख्या झाली 49. 49 विदाउट लॉस. 5 बॉल मध्ये 5 धावा पाहिजेत. 5 मध्ये पाहिजेत 5. रणनीती सुद्धा फार महत्वाची असते, कारण पंकज भोईर यांनी एका षटकामध्ये 6 धावा 5 धावा डिफेंड करण्याचा विक्रम अनेक वेळा केलाय. आज त्यांच्या संघावर पुन्हा एकदा अशा प्रकारचं हे ओझं तयार झालंय. ओहो, सॉफ्ट डिसमिसल. 49 धावांची भागीदारी करत हर्षल ढवले या बॅटरला आता परत जावं लागतं. चांगले बॅटिंग करणारा खेळाडू होता. 49 वर हा पहिला धक्का. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 5 धावांची गरज आहे. 4 मध्ये पाहिजेत 5. विशाल रावते नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला दिसून येतोय. मला वाटते हा एक रेकॉर्ड बनलेला आहे. न्यू एकविरा पिंपळनेर
संघाच्या गोलंदाजाने हा विक्रम केलाय. श्री गणेश भरोडी संघाविरुद्ध खेळत असताना श्री गणेश भरोडी टीमला 2 धावांची गरज होती 6 चेंडूंमध्ये आणि न्यू एकविरा पिंपळनेर टीमचा गोलंदाज वेदांत अवघ्या 17 वर्षाचा हा मुलगा होता. त्याने त्या 2 धावा डिफेंड केल्या होत्या. इथे सुद्धा धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. विशाल रावते आलेत, सर्वात अनुभवी खेळाडू आहेत. विघ्नेश, हर्षल, स्वराज याही पेक्षा जास्त अनुभव कोणाकडे असेल तो म्हणजेच खेळाडू आहे विशाल रावते. स्ट्रायकिंग कडे असेल. अनेक मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूच्या नावावर आहेत. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 5 धाबेची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सिद्धार्थ. अनुभव चांगला आहे परंतु काय घडले बघूया. ओहो, व्हॉट बॉल. इथे बीट केलं जातं बॅटरला. गोलंदाज बॅटरला करतो बीट, फलंदाज होतो बीट, गोलंदाजी होते नीट. आता 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 5 धाबा. दबाव दडपण वाढलंय म्हणजेच मागचंच या ठिकाणी मी बोललो होतो मागच्या मॅच मध्ये की किनारा लगत येता नौका कधी डुबेल हे काही सांगता येत नाही, कारण 3 मध्ये पाहिजेत 5. काय घडले बघूया. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. डीआरएस ची मागणी केली फिल्डिंग करणाऱ्या टीमने. डीआरएस घेतला गेलाय. तिसरे पंच पाहणी करतील आणि आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवतील. डीआरएस म्हटलं तर आता संधी आहे, मोक्याचा क्षण आहे, त्यामुळेच डीआरएस घेतलाच पाहिजे हे पंचाने ठरवलं. अर्थातच टीमच्या कॅप्टनने ठरवलं आणि मग पंचांकडे ती दाद मागितली. डीआरएस ची मागणी केलंय व्हाईट बॉल करता. पुन्हा एकदा पाहणी केली जाते. आमचे पंचच फक्त या VIP रूम मध्ये असतील जिथे पाहतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. सध्या तरी 3.3 चेंडू टाकून झालेत. लेफ्ट आर्मने ते गोलंदाजी करतायत. गोलंदाज सिद्धार्थ उजव्या हाताच्या बॅटरी करता लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. अँड दॅट्स फेअर डिलिव्हरी. वाईड लाईनच्या आतून हा चेंडू गेलाय. आता समीकरण पुन्हा आता असं झालंय 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये पाहिजे ते जिंकण्याकरता 5. याआधी धावा येत होत्या तेव्हा खेळाडू कक्षामध्ये एन्जॉय खेळाडू करत होते, परंतु आता दबाव वाढलाय. सर्वजण शांत बसलेत. खेळाडू कक्षामध्ये सध्या 2 मध्ये पाहिजेत 5. विशाल रावते नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. संकट मोचक बनेल काय हा खेळाडू. ओहो, संकट मोचक बनलाय विशाल रावते. विशाल फटका खेचतोय आणि मॅचला जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन श्री सोनिका माता मालोडी बी टीम. हार्ड लक, टफ लक. जय बजरंग गोरसई टीम या स्पर्धेमध्ये आपण सहभाग दर्शवलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा असतील त्या म्हणजेच श्री सोनिका माता मालोडी बी या टीमला. चला आपण मॅन ऑफ द मॅच नंतर देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे मिस्टर विघ्नेश मडवी. इज द मॅन ऑफ द मॅच. टॉस करून घेऊया आपण. मी विनंती करतोय देवानंद तळे साहेब प्रतिष्ठान, स्वराज्य एंटरप्राइजेस, गावदेवी वेहेळे या टीमच्या कॅप्टनने सुद्धा रेडी राहा. टॉस होतोय.